जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मराठमोळा चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत बीटेक एआय विषयी पूर्ण माहिती बघणार आहोत। त्यामध्ये एलिजिबिलिटी काय असते बीटेक एआय ची, किंवा स्कोप कसा असतो, टॉप कॉलेजेस कोणते बीटेक एआय साठी, आणि सगळ्यात शेवटी बघणार आहोत की सॅलरी किती मिळते तुम्हाला बीटेक एआय नंतर। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, बीटेक एआय म्हणजे बीटेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे तो एक 4 वर्षांचा कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला जे प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात त्याच्याविषयी शिकवलं जातं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयी तुम्हाला शिकवलं जातं बीटेक एआय मध्ये। त्यामध्ये तुम्हाला याची जी इलिजिबिलिटी असते ती असते, तुम्ही 12th सायन्स पास असणं गरजेचं असतं, 12वी पास असणं गरजेचं असतं। त्यानंतर तुम्ही एंट्रन्स एक्झाम पण पास पाहिजे, जसं की JEE असतं, किंवा महाराष्ट्राची जी MST CET आहे ती पण पास असणं गरजेचं असतं। त्यानंतर फी जर बघितली तर फी बघा कॉलेजवरती डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या कॉलेजवरती करताय, पण जर एक ॲव्हरेज जर काढलं तर 1.5 लाखांपासून ते 8 लाखांपर्यंत तुम्हाला पर इयर साठी द्यावी लागू शकते। जर चांगलं कॉलेज घेतलं तर जास्ती फी तुम्हाला द्यावी लागेल। त्यानंतर टॉप कॉलेज बघितलं तर यामध्ये IIT टॉप वरती येतात, जसं IIT बॉम्बे, दिल्ली, मद्रास, खरगपूर, कानपूर आहे, BITS पिलानी आहे, IIIT जे हैदराबाद आहे, VIT वेल्लोर आणि NIT त्रिचीपल्ली, हे कॉलेजेस चांगले आहे बीटेक एआय साठी। त्यानंतर स्कोप बघितलं तर आता जसं ज्या प्रकारे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाढत आहे त्या प्रकारे तर त्याचा जो स्कोप आहे तो वरती जाणार, जसं ChatGPT आलेले आहे, गुगलचा बार्ड आहे, या प्रकारे दररोज कित्येक जे आहेत एआय टूल्स लॉन्च होत आहे। त्यामुळे बीटेक एआयचा जो स्कोप आहे तो खूप चांगला होणार आहे, जसं रोबोटिक्स फील्ड आहे, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आहे, किंवा कम्प्युटर विजन आहे, ऑटोनॉमस सिस्टम आहे, यामध्ये चांगला तुम्हाला स्कोप मिळून जाईल। त्यानंतर जर सॅलरी बघितली तर ॲव्हरेज सॅलरी जी आहे ती 5 लाखांपासून 10 लाखांपर्यंत तुम्हाला पर इयर साठी मिळून जाते, पण ही तुमच्या स्किल आणि नॉलेज वरती डिपेंड असतं, त्याच्यावर पण कमी जास्ती होत असतं। आणि याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये मला विचारू शकता, मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो।